धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी गेलेले आहे. आपल्यासोबत करुणाताई मुंडे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, या भेटीकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? कारण बऱ्याच चर्चा झडत आहेत की माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाल्यानंतर, अटक वॉरंट जारी झाल्यानंतर आता धनंजय मुंडे हे दिल्लीमध्ये लॉबिंग करतात मंत्रिपदासाठी. गेले 15 दिवसपासून धनंजय मुंडेचा जे प्रयत्न सुरू आहे मंत्रिपदासाठी, आणि अगोदर पण मंत्रिपद धनंजय मुंडेकडे नसताना अजितदादांनी स्वतःकडे ठेवलेला आहे. तो आपल्याला एकदम स्पष्ट दिसतोय की अजितदादांनी मंत्रिपद स्वतःकडे ठेवलेलं आहे. कधी ना कधी त्यांना द्यायचं आहे धनंजय मुंडेला त्याच्यासाठी. आणि आज परत धनंजय मुंडेची लॉबिंग सुरू झालेली आहे, प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि 15 दिवस अगोदरही दोघांचं ठरलं होता अधिवेशनमध्ये देणार होते, पण दिला नाही. त्याच्यासाठी आज अमित शहांची भेट घेतली आहे. आणि बहुतेक होऊ शकते की BJP ड्राय क्लिनिंग मशीन जे आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये वाल्मिक कराडला भार काढायचा आहे. त्याच्यासाठी होऊ शकते 100% की धनंजय मुंडे BJPमध्ये जाण्याची शक्यता पण नकारती येत नाही. क्योंकि BJP जे ड्राय क्लिनिंगचं काम करते ते कोणीही दुसरं करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला हे पण 100% खात्री आहे की धनंजय मुंडे BJPमध्ये पण प्रवेश घेऊ शकतात. पण ते BJP प्रवेश घेऊ शकतात असं तुम्ही म्हणताय, कोणत्या आधारावर तुम्ही म्हणताय? क्योंकि जैसे आज जे वाल्मिक कराडची जे वेळोवेळी जे हे आहे, काय म्हणतात त्याला, कोर्टामध्ये जे आवेदन जे फेटाळलेली आहे, तो त्याच्यासाठी त्यांना वाल्मिक कराडला काढायचा आहे भार. आणि काढण्यासाठी जरी BJPमध्ये गेले तो वाल्मिक कराड भार येऊ शकतात. पण वाल्मिक कराड यांचं जे अर्ज आहे तो सुद्धा फेटाळलेला आहे हायकोर्टाने. अर्ज फेटाळलेला आहे, पण परत धनंजय मुंडे तो प्रयत्न करत आहे ना वाल्मिक कराडला बाहेर काढण्याचा. जामीन अर्ज परत करत आहे. आणि मी देवाच्या चरणामध्ये मी खूप धन्यवाद मानते की वाल्मिक कराडची जे अर्ज वेळोवेळी कोर्ट न्यायालयामध्ये फेटाळण्यात येते, त्याच्यासाठी मी देवाचा खूप लाख धन्यवाद मानते. तुमची आता पुढची भूमिका काय असणार? माझी पुढची भूमिका मी बघू, क्योंकि काय करणार हे लोक मला माहीत नाही. जरी 100% त्यांना पद दिला तर मी आपली जे पुढची भूमिका आहे शनिवारी मी पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. पत्रकार परिषदेचा उद्देश तेच जे येणारी निवडणूक आहे आणि जे असे राक्षस लोक बसलेले आहे, खून करून जमीन हिचकून घेऊन अच्छा सत्ताधारी आहे, आणि जे BJPची खेळी सुरू आहे, सगळे भ्रष्ट मंत्री लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन जे भ्रष्टाचाराला बळ देण्याचा प्रयत्न BJP करत आहे, त्याचे त्यांना तोंड देण्यासाठी आज कमीत कमी 50 पार्टीची बैठक मी शनिवारी घेणार आहे. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.